किती मोठी आहे बाप रे, एक नंबर जबरदस्त मोठी पीस भेटली आहे. हुक मारलेला पण हुक पण नेला त्याचा एकदम. एवढी मोठी सुरमई आहे जबरदस्त साईजची. ह्याला हुक मारलेला आहे त्याला. मोठ्या साईजचे दमवते आपल्याला भरपूर आहे. गेली व पुढे गेली. मोठी पीस एकदम. बघा कसली मोठी जबरदस्त एक नंबर. मित्रांनो खतरनाक मोठ्या साईजची सुरमई भेटली बघा. एक नंबर कडक एकदम भारी जबरदस्त मोठी साईज आहे बघा. किती किलोची असेल तरी पण अंदाजे 14-15 किलोची आहे. अरे कडक एक नंबर 14 ते 15 किलोची सुरमई आणि ती पण मोठी. इकडे 2 पीस आहे बघा. तिकडे एक पहिला पीस घेतला इकडे मार मार. तेव्हा 2 पीस इकडे 2 पीस लागले तेव्हा. ही एक पीस तो एक पीस 2 पीस आणि तिकडे अजून एक पीस आहे. 2 पीस मोठे आलेत आहेत. लागोपाठ 3 पीस एका ह्याच्यातच. 3 पीस लागलेत आहेत. ही बघा मोठी सुरमई आहे का रे. पीस बघा पीस कसला आहे खतरनाक सुरमई. ही बघा मगाच्या एवढीच आहे काय. मगाच्या एवढीच सुरमई आहे. ही बघा 15 किलोची आहे काय. किती किलोची असेल 15च्या बाहेर आहे काय. 15 ते 20 किलोच्या आसपास बघा कसली मोठी एकदम जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, मी यष्टवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो आज आलोय पुन्हा एकदा आपण सुरमई मासेमारी करायला. आज सुरमई मासेमारीचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला किती सुरमई मिळतात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज सुद्धा ना आपण रनिंग फिशिंग करणार आहोत सुरमईची. म्हणजे पाके आहेत ना, बोट चालू असताना ना पाके पाठीमागे सोडले जातात आणि त्या चालत्या बोटीवरती गळाला ना सुरमई अटॅक करायला येते आणि अटॅक केल्यानंतर जोराने पाका खेचतो. तर चला बघूया आज आपल्याला रनिंग फिशिंगला दुसऱ्या दिवशी आपल्याला किती सुरमई मिळतात ते. तर तुम्हाला दाखवतो काय एक्सपिरियन्स असणार आहे तो. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा, स्किप करू नका. तर चला बघूया आपण जाऊन आपल्याला किती सुरमई मिळतात आज. तेव्हा आपण फायनल लोकेशनवरती पोहोचलो आहे आणि आता ना पाके टाकायला आपण सुरुवात केली आहे. इकडे हातामध्ये गळी घेतलेली आहेत. या साईडला पण गळ आहेत निकूच्या इथे. या काकांकडे पण आहेत. हे 4 पाके आहेत आपल्या इकडे बघा. पाके टाकायला सुरुवात केली उडवायला. आणि चला बघूया आता आहे ना पहिलं कॅचिंग कोणाला करतोय. सकाळ सकाळी मी बघितलं मस्त की सूर्योदय पण झालेला आहे आणि लवकरात लवकर बघूया आता कॅचिंग पहिले कोणाला करतोय तो. आपल्याला पहिलाच पीस लागला इकडे आहे. सुरमई लागली आपल्याला एक आहे. आणि आपण ऑइल रिग तिकडे पुढे त्याच्या बाजूला तुम्हाला ऑइल रिगवर जाताना दाखवू आपण. तिकडे जाऊ तर थोड्या वेळाने. आणि बघा इकडे आता पहिलाच आपल्याला पीस लागली सुरमई. बघूया साईज बघूया सुरमईची. आला पाका. हा बघा सुरमई चांगली आहे, मोठी आहे रे. मोठी आहे पीस बऱ्यापैकी. बघा सुरमई दिसते आपल्याला बघा. ही बघा अरे वा एक नंबर पीस बऱ्यापैकी आहे. पहिलीच सुरमई कॅच झाली. स्टार्ट आपली. आता बघूया आता पुढे किती भेटतात सुरमई आपल्याला समजेलच लवकर. सुरमई पहिलाच पीस आजच्या दिवसातला पहिलाच पीस. पहिलाच पीस भेटला आपल्याला आहे. आणि आता पाके परत आपण टाकणार आहोत. आणि आपण ऑइल रिग आहे ना तिकडे समोरच आहे ऑइल रिग. ऑइल रिगच्या जरा आपण पाठीमागे आहोत. आणि पीस पण मस्त आहे, मोठ्या साईजचा पीस आहे. बघा सुरमई जिवंत सुरमई मस्त इतकी. तर आता दुसऱ्यांदा पाका टाकणार आहोत आणि बघूया दुसऱ्यांदा आपल्याला काय मिळते ते. आता आपण आहे ना रिगच्या आसपास आहे ना आता फिशिंग करत जाणार आहोत. म्हणजे रनिंग फिशिंग बोलतात म्हणजे याची सुरमईची ती करत जाणार आहोत. तर चला बघूया त्याला आपल्याला काय मिळतं अजून. आता पाके टाकायला आपण परत एकदा सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आपण आहे ना पाके टाकायला सुरुवात केली. पाके टाकून घेतो आता इकडे. सर्व आपले 4 साईडच्या पाके आहेत ना टाकून झालेले आहेत.
आणि फिशिंग करता वेळी ना, रनिंग फिशिंग करता वेळी आपल्याला खोल समुद्र आल्यानंतर भरपूर अशा बोटी पण दिसतात बघा. इथे पण एक नेटची बोट आहे मोठी. हे असतं आपल्या कोळी लोकांचं समुद्र जीवन. हो मित्रांनो, अजून एक आहे ना, आपल्याला 1 मिनिटाच्या आतमध्ये जसं पाक्या टाकलं ना तसं अजून एकदा पुन्हा एकदा आपल्याला अटॅक केलाय सुरमईने. आणि या काकांना सुरमई लागली आहे. बघूया आता किती मोठी सुरमई समजेल. जोराने अटॅक केलेला एकदम. भूज आहे ना, भूज पण उडवलेला पूर्ण. एवढा जोराने अटॅक केलेला. बघूया आता किती साईज मोठी आहे ती समजेल आपल्याला सुरमईची. मोठी सुरमई बघा, आली बघा. ही साईज मोठी आहे, मगाच्या एवढीच आहे सुरमई. ही बघा, ही बघा, मोठी सुरमई एकदम आहे. सुरमई बघा, सुरमई मोठीच आहे एकदम. ही बघा आली, ही बघा आली. मोठीच आहे बघा. बघा आली बघा, खतरनाक. 2 सुरमई पटापट सुरमई लागलेत आहेत. 2 जबरदस्त पीस लागलेत आहेत. आणि आता स्टार्ट चांगली झाली आपली आहे. तिकडे गल आहे ना, आपण काढलाय तिकडनं. दाखव निघू इकडे, पकड इकडे. जबरदस्त अशी मोठी सुरमई मिळाली आपल्याला. दाखव इकडे बघ. बघा सुरमई, बघा सुरमई एक नंबर मित्रांनो. खतरनाक मोठी साईज भेटली सुरमईची आहे. पकड इकडे, एक नंबर. बघा सुरमई, बघा सुरमई बघा. आणि सुरमई आता कानामध्ये ठेवतो आपण इकडे. तर मित्रांनो आता दुसरी पण सुरमई भेटली आपल्याला. आणि अजून आपण पाके टाकायला सुरुवात करतो. बघूया आपल्याला अजून किती सुरमई भेटतात. आता 1 मिनिटाच्या आतमध्ये जसे पाके टाकले ना तसं आपल्याला सटकन अटॅक केला सुरमईने. बघूया अजून टाकतो आपण आता, समजा आपल्याला किती अजून कॅच करतायत ते. बघा आता पाके टाकायला सुरुवात केली आपण. तो का तिकडे आहे ना, आता काशामा पाका उडवेल तिकडे. तो बघा उडवला. तर चला आता बघूया लवकर कोणाला अटॅक करतोय समजेल आपल्याला लवकरच. मित्रांनो आपल्याला अजून एक आहे ना सुरमई कॅच झाली आहे. आणि आपला काशामा आहे ना, त्याला सुरमई लागली आहे. म्हणजे सुदर्शन मामाला. बघूया आता समजेल आपल्याला किती मोठी सुरमई आहे ती. आणि तुम्ही एक निरीक्षण करा, आपण आहे ना आता सुरमई जर उचलली ना, त्यात ती बोट आहे ना ती लवकर नेट मारून मारेल बघा. फक्त तुम्ही बघत जा. आता जर सुरमई उचलताना दिसली ना त्यांना, तर लवकर ती बोट आहे ना त्यासाठी थांबलेली आहे. बघा सुरमई इकडे या साईडला आली आपल्याला आहे. बघूया मोठी आहे की बारकी आपल्याला समजेलच. सुरमई आली, मोठी सुरमई आहे बघा. ही बघा सुरमई उभी देते बघा. बघा आली, बघा आली, बघा आली. मार 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 मार. ही बघा सुरमई मोठ्या साईजची सुरमई आहे. ती बघा तुम्हाला म्हटलं ना मी, सुरमई उचलली ना की ती बोट नेट मारेल तिकडनं. ती बघा नेट मारला त्या बोटीने. इकडनं डिंगी सोडली आणि तिकडनं नेट मारला बोटीने. जशी सुरमई उचलताना दिसतील ना तसे झटकन नेट मारतात. ही पण साईज मोठी आहे सुरमईची. मी दाखवतो तुम्हाला सुरमईची साईज बघा, साईज. ही बघा सुरमई, जबरदस्त पीस भेटलाय. एक नंबर मोठ्या साईजच्या सुरमई. सुरमई बघा, पीस बघा, पीस बघा. तर आता पुन्हा एकदा ना पाठीमागे आपण पाके टाकून घेणार आहोत आणि बघूया आपल्याला काय भेटतायत तर आणि किती सुरमई मिळतात अजून. पाठीमागे आहेत ना, पुन्हा एकदा आपण पाके टाकून घेतलेत आहेत. गळ असतात ना टाकून घेतलेत आहेत. आणि बघूया आता कोणाला लवकर कॅचिंग करते समजेल आपल्याला. तर मित्रांनो आपल्याला अजून एक सुरमई लागली आहे. किंवा त्या साईडला त्या काकांना सुरमई लागली इकडे. किंवा मोठी साईजच आहे सुरमईची. लागलो मला सुरमई, सुरमई मोठी सुरमई आहे. ती बघा हा ना. अरे कसं मारतेस? असं मार. मोठी साईज आहे सुरमईची ती पण. मोठा पीस लागलाय बघा. आपण मोठा पीस आहे.
सुरमई पीस बघा, आतापर्यंत आपल्याला 4 सुरमई मिळालेच आहेत. आणि आता आहे ना आपण रिगच्या बाजूलाच आहोत बघा, इकडे रिग आहे, ऑइल रिग, आणि याच्या बाजूलाच आहोत. आता पुन्हा एकदा पाठीमागे आपण पाके टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा ना आपण पाके आहेत ना सर्व टाकून घेतलेले आहेत, जे गळ असतात ना पाण्यामध्ये टाकलेले आहेत. बघूया आता कोणाला लवकर कॅचिंग करतो समजेल आपल्याला सुरमई. हे मित्रांनो, अजून एक सुरमई आहे ना, मोठी सुरमई कॅच झाली आहे. निकूचा पाका होता, निकूला लागलेली, आता ओढायला घेतली, सुरुवात केली आहे इकडे काकांनी. या मोठी सुरमई आहे. निकू जोराने काय मारलेली काय, एकदम जोराने आहे ना, पूर्ण दोरी खेचलेली, तो पाका असतो तंगूस. किती मोठी आहे बाप रे, एक नंबर, जबरदस्त मोठी पीस भेटली आहे. हुक मारलेला, पण हुक पण नेला त्याचा एकदम. एवढी मोठी सुरमई आहे, जबरदस्त साईजची. ह्याला हुक मारलेला आहे त्याला. मोठ्या साईजचे दमवते आपल्याला भरपूर आहे. गेली व पुढे गेली, मोठी पीस आहे एकदम. बघा कसली मोठी, जबरदस्त, एक नंबर. मित्रांनो, खतरनाक मोठ्या साईजची सुरमई भेटली बघा, एक नंबर, कडक, एकदम भारी, जबरदस्त मोठी साईज आहे बघा. किती किलोची असेल तरी पण अंदाजे 14-15 किलोची आहे. अरे कडक, एक नंबर, 14 ते 15 किलोची सुरमई, आणि ती पण मोठी, स्टँडर्ड, एकदम खतरनाक. कशी वाटते मित्रांनो सुरमई मासेमारी, जबरदस्त मोठी साईज भेटली आहे. आणि आता पुन्हा एकदा पाठीमागे आपण पाके टाकून घेणार आहोत, बघूया किती सुरमई भेटतात अजून आपल्याला. पुन्हा एकदा ना पाके टाकायला आता सुरुवात केली आहे. आणि बघा आता मस्त की आपलं 14 ते 15 किलोचं पीस आलाय आहे, मोठ्या साईजचं पीस. आणि बाकीचे आहेत त्याचे बघा 7-7, 4-4, 8-8 किलोचे. आणि कॅच झालेला तो निक्कू व्हायला आपल्या 15 किलोचा पीस. हे बघा अजून एक, एका मिनिटामध्ये दुसरी सुरमई अजून एक कॅच झाली आपल्याला. आणखीन एक आहे, ती झाली आता काशाकाला कॅच झाली आपल्या. काशा आम्हाला आहे झटकन, म्हणजे पाका टाकल्या लवकर कॅच केला आपल्याला. फक्त एकट्यानेच पाका टाकलेला, बाकी कोणी पाका नाही टाकलेला, आणि झटकन कॅच झाली सुरमई. बघूया हुक घेऊन आता आलो आहे कॅच करायला. मी पण सुरमई बऱ्यापैकी आहे बघा, मोठी सुरमई मला वाटतं, मोठीच आहे पण, मोठेच पीस भेटतात आज आहेत. बघूया आपण किती मोठे समजेल आता आपल्याला. अरे वा, बघा ही पण मोठीच पीस आहे बघा. सुरमई मासेमारी करणं खाजीचं काम नाही आहे, तुम्ही पाहू शकता किती हार्ड वर्क आहे. बघा आता आहे ना, ही सुरमई आतमध्ये घेतली, आणि पुन्हा एकदा आता पाके टाकू आतमध्ये, आणि समजेल आपल्याला काय मावरा अजून किती कॅच होते आपल्याला, सुरमई किती कॅच होत आहेत. तर 1-1, 2-2 मिनिटात सुरमई कॅच होतात आज आहेत आपल्याला. पुन्हा एकदा आपण पाके टाकून घेतोय. आता साईडला पाके टाकायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, एक वैशिष्ट्य काय माहिती आहे तुम्हाला, पाठीमागे ऑइल रिग दिसत असेल. या ऑइल रिग जवळ ना सकला, सुरमई आणि मोठ्या साईजचे जे मासे असतात ना, ते जास्त भेटतात कधी पण. आणि आज आहे ना आपण ऑइल रिग जवळ आलो. कालच्या वेळी ते आपण जवळ होतो, वेगळ्या पॉईंटला होतो, आज वेगळ्या पॉईंटला आहेत. आणि ऑइल रिग जवळ आपल्याला सुरमई मस्तपैकी मिळतात आहेत. तर इकडे पाके टाकतो आपण, आणि बघूया कोणाला लवकर कॅच होते सुरमई आपल्याला समजेलच. अजून एक आहे ना आपला सुरमई कॅच झाली आहे. या साईडला इकडे निकुलला सुरमई लागली आहे. बघूया आपण, समजेल आपला साईज. सुरमई आली बघा, मोठी पीस वाटते, मोठी आहे, मोठी आहे. बघ पाण्यामध्ये बघ कसली दिसते आहे.
बघा सुरमई जबरदस्त जबरदस्त पीस भेटला बघा. आणि मगाचे आहेत ना आपण फ्रीजमध्ये स्टोअर केलेत आहेत आणि आता अजून एक आपल्याला भेटली आहे. 7वा पीस असेल हा 7वा पीस आणि मगाशी फ्रीजमध्ये ठेवलेत आपल्या फ्रीजरमध्ये. आणि चला आता पुन्हा एकदा ना आपण पाके टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा ना आपण पाके टाकायला सुरुवात केली आहे आणि बघूया कोणाला लवकर कॅचिंग होते समजेल आपल्याला सुरमई. या साईडला नेटच्या बोटी बघा, जशा जशा सुरमई मारतात ना आपल्या गळाला लागतात तसे तसे नेट मारायला सुरुवात करतात नेटच्या बोटी. बघूया आता कोणाला लागतो कॅचिंग होते समजेल आपला सुरमई. मित्रांनो आपल्याला ना इकडे सुरमई एक लागली आहे. ए लागलो वड 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 लागलोय. तर 2 पीस लागले मित्रांनो बघा. इकडे 2 गळाला 2 पीस आलेत आहेत. मार मार आणि बघा इकडे 3 पीस लागले आपल्याला. कोणी 3 इकडे 2 पीस आहेत बघा. तिकडे एक पहिला पीस घेतला. इकडे मार मार तेव्हा 2 पीस इकडे 2 पीस लागले ते बघा. ही एक पीस तो एक पीस 2 पीस आणि तिकडे अजून एक पीस आहे. हे बघा जिवंत सुरमई ती एक तिकडे पीस आहे आणि ह्या साईडला अजून एक सुरमई आली आहे. बघूया 3 पीस लागले ते लागोपाठ. तेव्हा 3 पीस लागले ते बघा. मोठं पीस आहे बघा. इकडे दुसरा पीस घेतला बघा आणि तेव्हा तिसरा पीस बघा. 3 पीस लागलेत आहेत. 2 पीस मोठे आलेत आहेत लागोपाठ. 3 पीस एका ह्याच्यातच. हे 3 पीस लागलेत आहेत. ही बघा मोठी सुरमई आहे का रे. पीस बघा पीस कसला आहे खतरनाक सुरमई. ही बघा मगाच्या एवढीच आहे काय. मगाच्या एवढीच सुरमई आहे. ही बघा 15 किलोची आहे काय. किती किलोची असेल. 15च्या बाहेर आहे काय. 15 ते 20 किलोच्या आसपास बघा. कसली मोठी एकदम जबरदस्त खतरनाक सुरमई भेटली आहे. 3 लागोपाठ एकाच ह्याच्यामध्ये कडक. तर मित्रांनो कशी वाटते सुरमई मासेमारी. फुल धमाल. आणि 3 आपल्याला सुरमई मिळालेत आहेत आणि जशा सुरमई मिळाली ना तशा बघा बोटीने नेट मारलाय साईडून. ही असते मजा सुरमई मासेमारीची. तर चला पुन्हा एकदा ना इकडे आपण गल आता काढून घेणार आहोत आणि नंतर आता पाके टाकायला सुरुवात करणार आहोत. गल आपण काढून घेऊ पण चला आता पाके टाकून घेऊया आपण. म्हणजे गळ असतात ते पाण्यामध्ये सोडूया आपण. चला पाठीमागे ना परत एकदा आपण पाके टाकून घेतलेले आहेत आणि सुरमई बघा कसल्या मोठ्या आल्या आहेत. ह्या 3 सुरमई. ही एक तर 15 ते 20 किलोची आहे आणि तेव्हा ते आहेत ना 2 5 7 किलोचे ते 2 तिकडे आहे आणि मगाशी आलेले आहे. जबरदस्त मोठी साईज भेटली आता आपल्याला आणि परत पाके टाकून घेतो आणि बघूया आता कोणाला लवकर कॅचिंग करतो समजेल आपल्याला. या मित्रांनो इकडे ना आपल्याला सुरमई लागलेत आहेत. 2 का 3 पीस लागलेत आहेत. बघूया आपण आता किती आहेत ते. बघा सुरमई लागली सुरमई. पहिला पीस हा बघा. नीट मार रे नीट मार. टाक 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 टाक. बघा मोठा पीस बघा. मोठी सुरमई आणि तेव्हा अजून तिकडे पाटी पण आहेत. जशी सुरमई बघितली ना तशी या बोटीने इकडनं नेट मारायला सुरुवात केली या साईडला. इकडे जिवंत सुरमई बघा. ही पहिली सुरमई लागली आहे. ह्या पाक्याला ना मला वाटते 2 एकदा टाकले ते सुरमई आहेत. बघूया आपण आता किती सुरमई समजेल आपल्याला. इकडे बघा मार. काठी उडवली त्याने काठी. ती बघा तिकडे मोठा पीस अजून एक घेतला आहे. नको पाट्या नको इकडे. अजून एक पीस आहे ना आपल्याला. अहो वरती आला इकडे बघा. 2 पीस मोठ्या साईजचे 2 पीस लागले इकडे आपल्याला आणि अजून एक पीस लागला आपल्याला इकडे. एकूण टोटल 3 पीस लागलेत आपल्याला. अहो तिकडे तिसरा एक पीस. अरे वा
लॉटरी, सुरमईची लॉटरी मित्रांनो. बघ कसल्या मोठ्या साईजच्या 3 सुरमई लागल्या. 3 सुरमई लागल्यात मोठ्या मोठ्या, जबरदस्त पीस लागले. आणि जसे आपण सुरमई पकडले ना तसे त्या बोटीने इकडनं नेट मारा सुरुवात केला बा. इकडनं ही त्यांची डिंगी आहे आणि तसे नेट मारा सुरुवात केला. कसले मोठे मोठे पीस आहेत, जबरदस्त सुरमई बघा, जिवंत सुरमई, बांगडा खाल्लेला आहे. जबरदस्त मोठ्या साईजच्या सुरमई. तर मित्रांनो ते बघितलं, अजून आपल्याला 30 सुरमई लागले. आणि आता आहे ना परत एकदा आपण आहे ना गळ टाकणार आहोत. आणि बघूया आता वाजलेत आहेत तरी पण दुपारचे आहेत ना 2:30 वाजलेत आहेत. अजून आपण संध्याकाळी 5-1 वाजेपर्यंत तरी फिशिंग करू. तरी बघूया अजून आपल्याला किती लागतात त्या सुरमई. बघूया, पाके टाकायला घेऊया आता. चला पुन्हा एकदा ना आपण आता गळ आहेत ना पाण्यामध्ये सोडलेत आहेत. आणि बघूया आता चौघांपैकी कोणाला कॅचिंग करतात. आता लगातार 3 आलेले आपल्याला दिसे बघा इकडे. 3 आहेत ना, 3घांना कॅच झाले, निकुला, काशाकाला आणि या काकांना. आता बघूया कोणाला येतो ती सुरमई, समजेल आपल्याला. मित्रांनो बघा अजून एक आपल्याला सुरमई लागली आहे इकडे आहे. मोठ्या साईजची सुरमई लागली वाटतं. बघूया, एक काका ओढतात आहेत. निकुला कॅच झालेली, निकू त्या साईडला त्या पाक्यावरती गेलाय. आणि बघा इकडे सुरमई आता घेतो आपण आतमध्ये. बघूया किती मोठी सुरमई आहे. ही मोठी सुरमई आहे, मोठी आहे, मोठी आहे. ही बघा मोठी सुरमईची साईज आहे. ही बघा सुरमई मित्रांनो, जबरदस्त. तरी पण ही पण 8-9 किलोच्या आसपास आहे, 8-9 किलोच्या आसपास सुरमई. मस्त सुरमई भेटली आहे. सुरमईची साईज बघा, साईज. आणि बघा आता पुढे एकदा ना तिथे पाके टाकतो आपण आहे. आणि मित्रांनो तुम्हाला शेवटला दाखवणार आहे आपल्याला टोटली किती सुरमई मिळालेत, ते किती पीस भेटतात तुम्हाला दाखवणार आहे सुरमईचे. चला पुन्हा एकदा ना इकडनं गल काढतो आपण आहे. गल काढून घेतलाय. आणि चला आता पाठीमागे जाऊन पाके टाकूया आपण. पुन्हा एकदा ना आपण गल टाकायला सुरुवात केली. गल टाकून घेतोय. इकडे निकुनी पण गल टाकलेले आहेत. तर बघूया आता कोणाला लवकर कॅचिंग होतं आपल्याला समजेलच सुरमई. हे मित्रांनो आपल्याला ना आता सुरमई लागली आहे. आणि ही सुरमई आहे ना मी गल पकडलेला हातामध्ये पाका पकडून ठेवलेला आणि पाक्याला कॅच झाली. बघूया किती मोठी सुरमई काढली. फर्स्ट टाइम आहे ना, 2 दिवस आलेलो आणि 2 दिवसामध्ये पहिल्यांदाच आपल्याला सुरमई लागली मला. बघूया किती मोठी आहे ते बघा. सुरमई घेतोय आपण आता, समजेल आपल्याला किती मोठी सुरमई आहे ती. बघा ती बघा, ती बघा दिसत असेल तुम्हाला पाण्यामध्ये. बघा काय हात मारते ही बघा जबरदस्त साईज भेटली मित्रांनो. ही सुरमई आपण घरून काढली. मी सुरमईचा पीस बघा कसला मस्त मोठ्या साईजची सुरमई आली आहे. ही बघा सुरमई खतरनाक. किती किलोची असेल तरी अंदाजे. हे गल निघाला, गल निघाला, गोड गोड गोड. ही बघा आतमध्ये गल निघाला ऑटोमॅटिकली. प्रॉब्लेम मस्त आहे की आहे तरी पण 6-7 किलोच्या वरतीच सुरमई मोठी. आता पुन्हा एकदा आपण पाक्या टाकणार तर बघणार किती आपल्याला सुरमई मिळतात. पाक्या टाकायला सुरुवात. पुन्हा एकदा ना आपण आहेत सुरमई सोडून आहे ना जे पाके टाकलेले आहेत. गळी आहे ना पाण्यामध्ये सोडली आहे. आणि बघूया आता लवकर कोणाला कॅच होतोय. इकडे बघा. आणि आपण आहे ना हा पाका घेऊन बसलो. या पाक्याला आपल्याला सुरमई कॅच झाली. बघूया आता कोणाला सुरमई कॅच होतं लवकर समजेल आपल्याला. हे बघा मित्रांनो या पाक्यावरती ना आता इथे मी बसलेलो आणि त्या पाक्याला दुसऱ्यांदा परत एकदा मला हे लागली सुरमई. त्या काकांजवळ ओढा येते कारण सुरमईला जोर असतो आणि त्यांना बरोबर टेक्निक माहिती आहे ओढायची. या पाक्याला ना आपल्याला सुरमई लागली आहे. बघूया किती मोठी सुरमई आपल्याला समजेल आता आल्याच्या नंतर. साईज तर मोठी वाटते कारण जोराने फटके दणका आलेला हातावरती आपल्या. या इकडे लाल लाल पूर्ण मास आलाय.
दोन आहे, जोरानेच बाहेर आलेलो. किती आहेत? किती आहेत? दोन आहेत ना बघा. दोन आपण काढलेत एकदाच. दोन एका फटक्यात दोन शिकारी. बघा मोठे आहे काय? अरे एक नंबर. ही बघा मोठे दोन्ही पण पीस काढलेत. कशा तो घे हे बघा एकदा दोन्ही पण मोठे पीस काढले मी घरून. बाबा 3 पीस लागले मला. ही एक, ही दुसरी आणि आता तिसरी येईल बघा तिकडनं. कारण जोरा हातावरती ना जोराने एकदम बाहेर आला आणि 2 सुरमई कॅचिंग झाले ते एकदाच. मोठी आहे काय? मार. अरे वाह एक नंबर. म्हणजे सुरमईला येऊन काहीतरी शिकलो, सुरमई मासेमारी कशी करतात ती. बघा जबरदस्त साईज आहे याची पण. ही बघा एक नंबर. काम खतरनाक झालं आपलं. हे गल लागेल. पुन्हा एकदा ना आता पाके टाकायला पण सुरुवात केली आहे. आणि बघा हे आता इकडच्या सुरमई, या आत्ता आलेल्या 2 सुरमई आहेत आणि अगोदरची एक सुरमई आपण काढलेली. आता पुन्हा एकदा पाके टाकतोय आपण आहे आणि बघूया आपल्याला किती सुरमई लागतात आपल्याला समजेलच आणि कोणाला कॅचिंग करते लवकर सुरमई. तर मित्रांनो अजून आपल्याला ना 2 पाक्याला कॅचिंग झाली आहे. हा मी पाका हातात घेतलेला, त्याला पण सुरमई कॅचिंग झाली आहे. आणि काशामाच्या हातात आहे ना त्या पाक्याला पण कॅचिंग झाली सुरमई आहे. ही बघा आली रे आली. त्याला पण आहे काय काशामध्ये? त्याला पण आहे. 2 आले आहेत. एक माझ्या सुरमई गेली पण 3 होती मला वाटते. हे बघा हे आतमध्ये बघा असायला टाकली सुरमई आहे आणि तेव्हा त्याला पण सुरमई आली आहे. काशा मला 2 सुरमई लागले. सुरमई मोठ्या साईजच्या 2 सुरमई काशा मला 2 कॅच झाल्या आणि एक सुरमईचा गल तोडूनच गेली एक. मोठ्या साईजच्या 2 सुरमई भेटले आपल्याला आता पण. आपण आहे ना संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे आता पाके आहे ना हे ओढून घेतलेत आहे सुरमईचे पाके. तर आता ना मित्रांनो आपण आहे ना घरी चाललोय आहे आणि या साईडला सुरमई बघा मोठमोठ्या साईजच्या आपल्याला सुरमई बघायला भेटतात आहेत. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो आतमध्ये किती पीस आहेत ते बघा. पूर्ण सुरमईने आहे ना पूर्ण खण भरला आहे. या साईडला पण सुरमई आहे. सर्व मोठ्या साईजच्या सुरमई भेटल्यात आपल्याला. येऊ किती 20 पीस भेटले ना? हा 20 पीस भेटले सुरमई आहेत आणि जबरदस्त साईजच्या मोठ्या सुरमई आपल्याला मिळालेत आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण सुरमई मासेमारीचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी ना आपल्याला सर्व मोठ्या साईज म्हणजे 4 किलो 5 किलोच्या बाहेरचे म्हणजे 5 किलोच्या बाहेरच्या सर्व पीस मिळाले आहेत आज आपल्याला. आणि 2 पीस असे मिळाले ना ते 15 किलोचे 2 पीस मिळाले. तर मित्रांनो तुम्ही बघितलात आजची सुरमई मासेमारी आहे. तुम्हाला दाखवले आजचा काय एक्सपिरियन्स होता तो. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.